मुलांनो नमस्कार. आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहे. इयत्ता दुसरी साठी आपण याच्यामध्ये मराठी महिने हा घटक शिकणार आहोत. तर एका वर्षामध्ये मराठी महिने किती असतात, त्यांची नावे हे आपण क्रमाने या ठिकाणी आता इथे आपण बघूया. तर चला मग आपण व्हिडिओ सुरू करूया. आपला घटक आहे मराठी महिने. इयत्ता दुसरी साठी गणित या विषयामध्ये आपल्याला हे शिकायचं आहे. तर मराठी महिन्यामध्ये पहिलं नाव आहे चैत्र. मराठी महिना पहिला चैत्र. दुसरा वैशाख. वैशाख. तिसरा ज्येष्ठ. कोणता? ज्येष्ठ मराठी महिना. त्यानंतर चौथा मराठी महिना आहे आषाढ. आषाढ. पाचवा मराठी महिना आहे श्रावण. श्रावण जो आत्ताच नुकताच श्रावण महिना संपलेला आहे आणि त्याच्या पुढचा महिना जो आहे तो म्हणजे गणपती सणाचा. कोणता? भाद्रपद. तो आता सुरू झालेला आहे. 6वा महिना आहे भाद्रपद. भाद्रपद. आणि 7वा आहे अश्विन. भाद्रपद नंतर 7वा महिना कोणता? अश्विन. 8वा महिना आहे कार्तिक. कोणता? कार्तिक. या ठिकाणी फळ्यावर मी त्यांची नावं लिहित आहे, तुम्ही लक्षपूर्वक ती पहा. कार्तिक. 9वा आहे मार्गशीर्ष. मार्गशीर्ष. 10वा मराठी महिना पौष. कोणता? पौष. 11वा आहे माघ. आणि शेवटचा मराठी महिना 12वा, त्याचं नाव आहे फाल्गुन. 12वा महिना कोणता? फाल्गुन. अशा प्रकारे मराठी महिने हे 12 या ठिकाणी आपण आता फळ्यावर लिहिले आहेत. एका वर्षामध्ये तुम्हाला कोणी विचारलं एका वर्षात मराठी महिने किती असतात, तर तुम्ही काय सांगणार? 12. आणि त्या मराठी महिन्यांची नावं जर तुम्हाला विचारली क्रमाने तर आपण याप्रमाणे सांगायचं: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. याप्रमाणे या मराठी महिन्याचा तुम्ही रोज लेखन वाचनाचा सराव करायचा आहे आणि तुम्ही ते महिने आठवायचे आहेत. आता प्रत्येक महिना हा साधारणतः आपल्याला माहिती आहे किती दिवसाचा असतो? 30 किंवा 31 दिवसाचा असतो. आणि तुम्ही सर्वजण शाळेत जातात, त्यामुळे तुम्हाला महिना केव्हा सुरू झाला, केव्हा सुरू होतो आणि केव्हा संपतो हे माहित होतं. आणि मग एखादा महिना संपल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की अरे आता
श्रावण महिना आता नुकताच संपलाय, मग श्रावणच्या पुढचा महिना कोणता असतो? भाद्रपद, की जो गणपती सणाचा महिना आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गणपती सण आता सुरू होणार आहे. तुम्ही सर्वजण गणपती बाप्पाच्या तयारीला आता लागलात. मग तुम्हाला तो महिना चांगला लक्षात राहील, भाद्रपद. भाद्रपद हा गणपती सणाचा महिना आहे. अशा प्रकारे प्रत्येक महिन्याचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. तर दिवाळी म्हटली की मग आपल्याला आठवतं कोणता महिना असतो दिवाळीमध्ये? कार्तिक. आपल्याला दिवाळी या ठिकाणी साधारणतः आलेली अशी जाणवते. प्रत्येक महिन्याचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. गुढीपाडवा, गुढीपाडवा म्हटला की आपल्याला लगेच पहिला महिना आठवतो, चैत्र. मग सण आणि महिना असं जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला ते महिने चांगले लक्षात राहतात. आपण त्या महिन्यांचा दिन पाहता सुद्धा आपल्याला ते महिने लिहिता आले पाहिजेत. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी मराठी महिने या ठिकाणी आपण शिकलो आहोत. तर या मराठी महिन्यांची नावं, तक्ता किंवा फोटो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तुम्ही तिथे तो लिंक मध्ये बघा आणि ती सर्व नावं वहीमध्ये तुम्ही लिहून काढायची आहेत आणि वाचायची आहेत. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.